में शिवसेना ठाकरे गुट के नेता अंबादास दानवे ने पत्रकार परिषद में कई मुद्दों पर बयान दिया है। राजू वैद प्रकरण पर दानवे ने कहा कि वैद अभी तक उनके संपर्क में थे, लेकिन भाजपा में जाने से पहले उन्होंने उन्हें कोई सूचना नहीं दी है। वहीं भाजपा पर हमला करते हुए दानवे ने आगे कहा कि खुद को पार्टी विद अ डिफरेंस कहने वाली भाजपा दूसरे दलों के कार्यकर्ताओं को शामिल कर रही है। मनपा चुनाव को लेकर उन्होंने कहा कि भाजपा और शिंदे गुट को छोड़कर सभी दलों को साथ लाने की कोशिश है। दानवे ने दावा किया है कि ठाकरे बंधुओं के एक साथ आने पर जल्द आधिकारिक घोषणा होगी और 10 तारीख को उद्धव ठाकरे और 26 तारीख को आदित्य ठाकरे की बड़ी सभा का भी ऐलान किया गया है। मला असं वाटतं आमचे कोणते सहकारी एखादा असेल तर त्याचं नाव माननीय पालकमंत्री संजयजी शिरसाट साहेब यांनी सांगितलं पाहिजे। उलटे त्या भागातल्या तुमच्या कार्यकर्त्यांचे काय काय धंदे जर आम्ही सांगितले तर हे धंदे रोखण्यासाठीच या लोकांनी तुमच्याकडे प्रवेश केलेला आहे। नाही तर यांच्यावर MPDA तडीपारी अशा कारवाया करायची पोलिसांनी प्रोसेस सुरू केली होती। त्याच्यातून वाचण्यासाठी या भागातले कार्यकर्ते ऑलरेडी तुमच्याकडे आलेले आहेत। त्यामुळे या धंद्याची जाण तुम्हाला जास्त असेल, मला कमी आहे। त्यांच्या पक्षाचं मला काही माहिती नाही। अजितदादा ठाण मांडून बसले म्हणजे अजितदादा पुण्याचेच आहेत, त्यामुळे तिथं बसले म्हणून ठाण मांडून बसले असं म्हणता येणार नाही। पुणे त्यांची पूर्णपणे कर्मभूमी आहे। सहकारी शरद पवार गट देखील त्याच्यासोबत जाण्याची शक्यता आहे। हे पण शक्यता या शब्दाला काही अर्थ नाही। ज्यावेळेस होईल त्याविषयी याच्याविषयी बोलणं योग्य ठरेल। आत्ताच्या घडीला शक्यता या शब्द म्हणण्याला, या शब्दाविषयी उगाच आपण त्याच्याविषयी रिॲक्ट होणं याला कोणताही अर्थ नाही। ज्यावेळेस या गोष्टी होतील त्यावेळेस याच्यावर बोलता येईल, त्याच्यावर व्यवस्थित प्रतिक्रिया देता येईल। मुंबई महानगरपालिका महत्त्वाची जाते आणि असं असताना निलेश राणेंवर भाजपने मुंबईची मोठी जबाबदारी दिली। वरळी, लालबाग, मोरी, शिवगी, दादर या भागात निलेश राणेंच्या विशेष सभा भाजप करून घेतल्या। याच्या आधी त्यांनी सभा घेतलेल्या आहे, आताच घेतल्या अशातला काही भाग नाही। त्याच्यामुळे कोणती पार्टी आपल्या निवडणुका जिंकण्यासाठी वेगळ्या पद्धतीने जबाबदाऱ्या देत असते, तशा जबाबदाऱ्या दिल्या असतील। त्याच्यात काय, कोणती पार्टी जिंकण्यासाठीच लढत असते ना। भले भारतीय जनता पार्टी असेल, जिंकण्यासाठीच लढत असेल, त्यामुळे त्यांनी त्यांच्या मंत्र्यांना जबाबदारी दिली, त्याच्यात काय काय विशेष। मला असं वाटतं आता या गोष्टी काय सिक्रेट थोडी राहिल्या, ओपन आहे। शिवसेना आणि मनसे एकत्र लढणार आहे हे आता अतिशय सुस्पष्ट आहे। त्याच्यामुळे आज डिक्लेअर करणं काय, उद्या करणं काय, परवा करणं काय, 1 तारखेला डिक्लेअर करणं, त्याने फरक काय पडणार विशेष। परंतु एकत्र लढणार एवढं तर क्लिअर झालेलं आहे। यावर संजय शिरसाट असं म्हणाले की राज ठाकरे आंबे आहे, मात्र यासोबत ते हत्ती देखील आहे। त्याचं जागा वाटप होईपर्यंत ते मला याच्यातलं काही माहिती नाही। शिरसाटांना जास्त माहिती आहे, मला काही याच्यातली माहिती नाही। याच्यात हट्ट आणि आग्रह हा विषय राजकारणात नसतो। त्याच्यामुळं ज्या अर्थी दोघे बंधू एकत्र होऊन चर्चा करतायत, आपले शिवसेनेचे नेते चर्चा करतायत, त्या अर्थी या सगळ्या गोष्टी प्रोसेस जवळपास पूर्ण झालेल्या आहे। 1-2 दिवसात या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील। मुख्यमंत्री दत्ता भरणेंचे वक्तव्य आहे, सत्याचा विजय होणार, माणिकराव कोकाटे निर्दोष होतील आणि माणिकराव कोकाटे आणि संजय निर्दोष जर असतील तर सुटायला काहीच हरकत नाही, परंतु हे सुस्पष्ट धडधाकट सगळ्या गोष्टी समोर आहे माणिकराव कोकाट्यांच्या आणि धनंजय मुंडेंच्या। त्याच्यामुळं न्याय व्यवस्थेला असं गृहीत धरू नये। भरणे मामांना माझी विनंती आणि सूचना आहे की न्याय व्यवस्था ही स्वतंत्र आहे। निकाल काय देतील हे त्याच्या मनावर असतं। आणि हे 2 आरोपी आहेत, कोकाटेंचा आरोप वेगळ्या प्रकारचा आहे, परंतु धनुभाऊचा आरोप हा वेगळ्या प्रकारचा आहे, लक्षात घ्या। त्याच्यामुळं मला वाटत नाही अशा पद्धतीने सुटले तरी एक जनतेच्या मनामध्ये
मला कोकाटेचा जास्त विषय बोलायचं नाही, परंतु धनुभाऊच्या विषयी जनतेच्या मनामध्ये मोठा रोष या सगळ्या प्रकारामुळं पूर्णपणे बसलेला एवढं नक्की आहे. कोर्ट सोडेल न सोडेल हा वेगळा विषय आहे, पण जनता सोडत नसते एवढं नक्की. संजय राऊत यांनी आता एक ट्विट केलं आहे आणि ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी न्यूज, छत्रपती संभाजीनगर.